वागदार्डी भडाणे शिवरस्त्यावर झाडाझुडपांचे साम्राज्य, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, रस्ता तातडीने मोकळा करण्याचे ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन। चांदवड तालुक्यातील वागदार्डी भडाणे शिवरस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे रस्ता धोकादायक बनला असून या मार्गाने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबत वागदार्डी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात वागदार्डी भडाणे शिवरस्त्याने दररोज शाळेत जाणाऱ्या इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या सुमारे 25 ते 35 विद्यार्थ्यांची ये-जा होते। तसेच सबस्टेशन ते पांजण नदीपर्यंत सुमारे 2 किलोमीटरचा हा रस्ता असून दोन्ही बाजूंना झुडपे, गवत व झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे। काही ठिकाणी तर झाडाझुडपांनी संपूर्ण रस्ताच व्यापल्याने वाहतूक करणे कठीण झाले आहे। या परिसरात साप तसेच इतर वन्य प्राणी वारंवार दिसत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून शाळेत जाणे येणे धोकादायक बनले आहे। याशिवाय परिसरातील शेतातील पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने रस्त्याचेही मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी रस्त्यावरील बांधलेला पूल तुटल्यामुळे रस्ता बंद पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित विभागामार्फत वागदार्डी भडाणे शिवरस्ता तसेच सबस्टेशन ते पांजण नदी दरम्यान वाढलेली झाडे, झुडपे, गवत व झाडे तातडीने काढून रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। यावेळी पालक सागर पगार वागदार्डी, शिवाजी पगार वागदार्डी, प्रीती पगार विद्यार्थी वागदार्डी, पूनम पगार विद्यार्थी आदी उपस्थित होते व त्यांनी अधिक माहिती दिली। कशा करता आली इथं? रस्त्याबद्दल आली। रस्त्याचं काय? झाडं झुडपं खूप वाढले, येण्या जाण्यास रस्ता दिसत नाही। कितीला जाते शाळेत? 8वीला। कशा करता आली इथं? आमचा रस्ता खराब आहे, झाडं झुडपे वाढलेले आहेत। कितीला जाते शाळेत? हां? 9वीला जाते। आणि रस्त्याने काय होतं? अडचण आहे ती? साफ-सूफ दिसत। मग रस्ता काय मोठा पाहिजे का? माझे नाव पूनम पंडित पगार आहे। मी वागदार्डी या शाळेत शिकते। आम्ही रस्त्यावरून जात असताना आम्हाला 2-3 वेळा सर्प आडवे जातात। झाडं झुडपं खूप वाढलेली आहेत। ते रस्त्यामध्ये आल्यामुळे आम्हाला जाण्याची खूप भीती आहे। काय नाव? माझे नाव प्रीती शिवाजी पगार। आम्ही रस्त्याबद्दल आलो आहे। माझ्या शाळेचं नाव वागदार्डी शाळेत शिकते मी। आमच्या रस्त्यात 2-3 वेळा सर्प दिसतात दिवसातून। आमच्या रस्त्यावर किती जास्तीत जास्त झाडे वाढलेली आहेत, तर ती झाडे कापून देण्यासाठी आम्ही आलो। काय नाव आपलं? शिवाजी रामचंद्र पगार। काय म्हणून इथं आले? तर शाळेतल्या मुलांना रस्त्याची खूप मोठी अडचण झालेली आहे। आलेला रस्ता राहिलेली, मुलं खूप गेलेलं आहे। तरी सदरी एकही शेतकरी त्या रस्त्यावरती झाडं काढायला तयार नाही, तरी ते मुलं शाळेत तिथे घेऊन आलेले नाही। काय सांगितलं नंतर मग तहसीलदारने काय सांगितलं? तहसीलदारांनी सांगितले 7 दिवसात याचा बंदोबस्त करतोय, 7 दिवसात झाडं काढून रस्ता मार्गी लावतो। काय सांगाल या ठिकाणी आज शाळेचे विद्यार्थी घेऊन आले तुम्ही, काय कारण असतो? ही आमची दुर्दैवीची बाब आहे वागदार्डी गावच्या ग्रामपंचायतीची आणि आमची, का आमच्या आज विद्यार्थी शाळेत शिकण्याच्या ऐवजी तहसीलमध्ये हजर करावं लागले। ज्या लेकरांना लेखणी घेऊन हे करायचं ते कायद्याच्या कलमाच्या हेतूनही इथं आले। ती दुर्दैवी बाब आहे आमच्यासाठी। परंतु नाविलाज असा आहे का त्यांना आज घरापासून शाळेपर्यंत जाण्याचा रस्ताच नाही आहे। पूल वाहून गेलेला आहे। पूल वाहून कमीत कमी 2 वर्ष झालेले, अद्यापच प्रशासन झोपलेलं आहे। त्याला कुठल्याही प्रकारची जाग नाही आहे ना। तिथं कोणी येऊन पंचनामा केला आहे का बा पूल वाहून गेला? आम्ही वारंवार वस्तीनं निवेदन देऊन कोणीही त्याची दखल घेतली नाही प्रशासनानं। ती दखल न घेतल्यामुळं आज हे छोटे छोटे लेकरं घेऊन इथं आम्हाला तहसीलमध्ये हजर व्हावं लागतं। येणे जाण्याला रस्ता नाही का? रस्ता नाही आहे। त्याच्यानंतर झाडं झुडपं वाढलेले, दोन्ही बाजूचे शेतकरी झाडं काढत नाही। एखाद्या मुलाचा डोळा पण जाऊ शकतो असे झाडाचे, म्हणजे आज रस्त्याची परिस्थिती आहे, ओळ पडलेली आहे, खड्डे आहे, आज सर्प वगैरे खूप मोठं गबळ आहे। त्याच्यामुळं आज पालकांनी निर्णय घेतला विद्यार्थी जाऊ शकत नाही, तर मग आज काहीतरी पवित्र उचलला पाहिजे। कारण की इथून मागं पालकांनी गरके मारले, आता इथून पुढं विद्यार्थ्यांना गरके मारायची वेळ आली आहे। 2 वर्ष पालकांनी मारले, आता विद्यार्थ्यांसाठी किती दिवस आहे? आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं आहे का 7 दिवसाच्या आता आम्ही काहीतरी
पवित्र उचलतो आणि तुम्हाला रस्त्याचं काम करून देतो. मग बघू, जर 7 दिवसात झालं तर ठीक आहे, नाहीतर मग इथं आम्ही उपोषणाची किंवा आंदोलनाची काहीतरी योग्य भूमिका घेऊन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलण्याची भूमिका बदलणार नाही. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. कार्यालय पत्ता चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड. मुख्य संपादक देवीदास जाधव. संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60.